महाविकास आघाडी शासनाच्या काळात प्रचंड गाजलेलं पालघर साधू हत्याकांड कुणाला विसरता येणार नाही। लॉकडाऊनच्या काळात साधू चिन्मयानंद, साधू सुशीलगिरी आणि त्यांच्या चालकाची जमावाकडून निर्घृण हत्या झाली आणि संपूर्ण राज्य हादरलं। ही घटना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घडल्यानं भाजपनं मविया सरकारवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल केला होता। विशेष म्हणजे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार काशीनाथ चौधरी असल्याचा आरोप देखील भाजपनंच केला होता। आता चित्र पूर्ण उलट झालंय। नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत भाजपनं स्वतःच आरोप केलेल्या त्याच काशीनाथ चौधरी यांना दिमाखात पक्षप्रवेश दिला आणि यामुळे संपूर्ण जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली आहे। डहाणूमध्ये शिंदे सेना, अजित पवार गट, उद्धव सेना आणि शरद पवार गट हे सगळे भाजप विरोधात एकत्र आलेले असताना भाजपनं चौधरींचा पक्षप्रवेश घडवून आणला। त्यांच्यासोबत तालुक्यातील कासा, सायवन, कळमादेवी, मोडगाव, खुबाले, रायपूर, उधवा, हळदपाडा येथील अनेक स्थानिक पदाधिकारी आणि तलासरीचे तालुका अध्यक्ष संजू वराठा यांनीही कमळ हाती घेतलं। या सोहळ्याला भाजपचे खासदार डॉक्टर हेमंत सावरा, आमदार हरिश्चंद्र भोये आणि जिल्हाध्यक्ष भरत राजपूत हेही उपस्थित होते। त्यातच अभिनेते किरण माने यांनीही भाजपला टोला लगावत एक पोस्ट टाकली आहे। पालघर साधू हत्याकांडात आरोपी म्हणून कर्कश किंचाळत ज्याच्यावर ठपका ठेवला होता त्या काशीनाथ चौधरीचा भाजपत प्रवेश, बॉम्बस्फोटात पकडलेल्या डॉक्टर शर्माला सोडून दिलं, तिलाही लवकरच वॉशिंग मशीनमध्ये घेतले जाईल। सगळ्यांचा एकच प्रश्न, ज्यावर कालपर्यंत आरोपांचा वर्षाव होता तोच आज कमळाचा मानकरी कसा, असा सवाल किरण मानेंनी आपल्या पोस्टमधून केलाय।